नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल हिंदू राष्ट्रदर्शन. आपण आज डिस्कस करणार आहोत की आपलं इंडिक सिव्हिलायझेशन इज इट बिंग इन्फ्लुएन्स्ड बाय वेस्टर्न. आणि आजकाल आपण मेसेजेस बघतोय ॲज द न्यू इयर अप्रोचेस की 31st सेलिब्रेट करू नका, ऑफिसमधले सिक्रेट सेंटा हे योग्य नाही. सो आपण आज चर्चा करणार आहोत की व्हॉट टू फॉलो अँड व्हॉट नॉट टू फॉलो, आणि ह्यामध्ये व्हॉट इज द थिन लाईन दॅट एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ ॲज अ पार्ट ऑफ इंडिक सिव्हिलायझेशन. येस. सो सगळ्यांनाच माहिती आहे, कॉर्पोरेटमध्ये आपण असतो तर सिक्रेट सांटा, क्रिसमसच्या पार्टी असतात, आपले काही ख्रिश्चन बांधव पण असतात जे कधी बोलवलं नाही पण आपण त्यांना शुभेच्छा देतो. तर बरेच मेसेजेस सुरू होतात की असं केल्याने धर्म बुडू शकतो किंवा काय. तर एक जस्ट चर्चा, असं केल्याने खरंच धर्म बुडू शकतो का, आणि ते आपण कितपत टाळू शकतो. तर माझा अंदाज आहे आत्ता स्पेसिफिकली कॉर्पोरेटमध्ये सगळ्या ज्या कंपनीजमध्ये आपण काम करतो त्या मोस्टली युरोपियन किंवा USA कंपनीज. सो मला नाही वाटत ते टाळता येऊ शकतं. बरोबर. आणि तसं करणं योग्य नाही, कारण तुम्ही जर तुमची मेन हेडक्वार्टर जर परदेशात आहे आणि ते लोकांचं हे कल्चर आहे तर ऑब्विसली ते काहीतरी होणार आहे, पण किती वाहत जायचं ते आपल्यावर, असं मला वाटतं. कारण लाईक सिन्स द व्हेरी बिगिनिंग इंडिया वॉज अ ग्लोबल इकॉनॉमी. कारण आपण त्या टाइमला पण ट्रेड करायचो अक्रॉस द वर्ल्ड, आणि आजही करतो. सो आय थिंक इट्स द थिन लाईन की वी आर ऑल इन्क्लुसिव्ह. सो आपण त्यांना शुभेच्छा देणं किंवा बिंग रिस्पेक्टफुल अबाउट अदर ट्रॅडिशनल्स, दॅट्स ऑल वी डू आय थिंक. कारण पण ते एक्स्ट्रीम वर जाताना दिसतं की फॉलो नका करू, त्याने धर्म बुडू शकतो. हे स्पेशली तसं काय होत नाही, आणि प्रत्येकाने तू म्हटलं ती बॉर्डर पाळली पाहिजे की नाही. मग मोस्टली का असं मेसेजेस सुरू होतात की काही लोक नाही किती कूल आहे, आपल्याकडे प्रोपोगंडा असतो की इथे कसे फटाके फोडले जातात, असं नॉइझी आहे, हिंदू कल्चर म्हणजे हे किती शांत असतं, गिफ्ट दिले जातात, हे होतं, केक खातात, वाईन पितात. आपल्या कुठल्याही धर्माचं सेलिब्रेशन करताना मला नाही वाटते आपण अल्कोहोल कन्झ्युम करतो किंवा नॉन व्हेज तेव्हा खातो. हे एकदम अदर वे आहे. त्यामुळे मोस्टली यंगस्टरला काय वाटतं, अरे वा किती कूल आहे, वाईन त्यांच्या काय सेलिब्रेशन मध्येच वाईन प्यायली जाते, पार्टी हेच त्यांचं काय म्हणतात ते धर्माचं सेलिब्रेशन करताना पार्टी हेच मेन त्याचा भाग आहे, ना की आपलं की रिच्युअल फॉलो करा, सकाळी उठा, अभ्यंग स्नान करा. आणि मग ते बहुतेक काही वेळेला ते जे लोक मेसेज फॉरवर्ड करतात त्यांना दिसत असेल की हे जास्त त्या साईडला वेस्टर्नायझेशन किंवा हे कल्चरचं अनुकरण होत आहे, त्यामुळे मोस्टली मग करू नका असं होतं ते सांगत असेल. पण अगेन ज्याला सेलिब्रेट करायचे अशा पद्धतीने तो दिवाळीलाही करतोच की. आता त्या दिवाळीतही लोक दारू प्यायला लागले, किंवा त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खातो तर खातोच, काय होतंय, किंवा आणि हे करू नका असं किंवा काय म्हणणं नाही. सावरकरांचं तर स्पष्ट म्हणणं होतं की ज्याला जे पचतं त्याने तो डाएट करावा. याचा अर्थ कोण नॉनव्हेज किंवा काय हा प्रश्न नाहीये. एक ट्रॅडिशन असतं, एक रिच्युअल असतं, ते परंपरा चालू असते, त्यामुळेच त्याचा कल्चर बनतं आणि ते इंडिक काय म्हणतात सेन्स तो राहतो. तसं वेस्टर्न त्यांचं कल्चर आहे ते फॉलो करतात, आपण ब्लाइंडली फॉलो करू नये असं. कारण तेच ऍज यू सेड की युथला ते असं कम्पॅरेटिव्ह प्रोपोगंडा काइंड ऑफ फीड केलं जातो थ्रू मेनी सोर्स की बघा तुमच्या इथे असं आहे, आमच्या इथे असं आहे. सो युथला कुठेतरी ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन वाला कुठेतरी एक फिल्टर मिळतो की अरे हा आपण मग इट्स इझियर दिस वे, आपण असं करूया, दिस इज कूल अँड ऑल. सो ते तर आहेच, बट आय थिंक इट्स अप टू अस ऍज अ इंडिव्हिज्युअल, ऍज अ फॅमिली, ऍज अ सोसायटी, ऍज अ रिस्पॉन्सिबिलिटी की जसे बाकीचे धर्म आपापला पाळतात आपण आपल्या गोष्टींवरती ठाम राहावं. आणि दुसऱ्याचं सेलिब्रेट करून काय असं काय कोणाचाही त्यांचाही धर्म बुडत नाही आणि आपले असं असतं धर्म. आपण जर ख्रिश्चन धर्म काय म्हणतात 31st किंवा क्रिसमस सेलिब्रेट करतोय त्याच्याने काही दुसऱ्यांना हानी होत नाही, त्यांनाही होत नाही ना आपल्याला होते. किंवा आत्ताच जर बघितलं तर बरेच लोक दिवाळी सेलिब्रेट करतात. युरोपात सर्वात मोठी होळी सेलिब्रेट केली जाते आजकाल. येस. सो त्याच्याने काय त्यांचा धर्म थोडी बुडाले. ते सेलिब्रेट करणं इट्स पार्ट ऑफ आवर इंडिक कल्चर एज वेल. पण
ती 3 लाईन फॉलो केली. मग ते त्यांचंच कसं चांगलं, हा प्रोपगेंडा जो आधी होता तो बहुतेक आता कमी कमी होत चालला. त्यामुळे आपल्याकडचे पण जे लोक असं सांगत होते की हे करू नका किंवा ह्याने असं होतं, ते पण समाव कुठेतरी थांबलं पाहिजे असं इन जनरल मला वाटतं. आणि त्याचा अर्थार्थी डायरेक्टली काही धर्माशी किंवा कुठल्या याशी काही असा संबंध नाही. बरोबर. आणि राहिला प्रश्न 31st चा, सो न्यू इयर जे ग्रेगोरियन कॅलेंडर वर्ल्ड वाईड फॉलो होतं, आता इंडियामध्ये तेच फॉलो होत आहे, राईट? जर आपल्या इथे अनफॉर्च्युनेटली जर आपल्या इथे जर इंडियन न्यू कॅलेंडर फॉलो झालं असतं, देन मे बी वी वुड हॅव डिफरंट फेस्टिवल्स. बट आता जर अख्खं जगच त्या कॅलेंडर, आपल्यासाठी न्यू इयर इज 1st Jan असं झालं. ऑब्व्हियसली आता ते किती नाही म्हटलं तरी ते तसंच आहे. बरोबर. आणि जर करायचं असेल तर हा भाग काय म्हणतात गव्हर्नमेंटचा, बरोबर, की लाईक चायना, ते फॉलो देअर ओन ट्रेडिशन, त्यांचं कॅलेंडर असतं, तेच त्यावेळी सुट्ट्या घेतात. आपण तसं असतं. बरोबर. इस्रायल फॉलोज देअर ओन कॅलेंडर, मेनी अरेबिक कंट्रीज फॉलो देअर ओन कॅलेंडर. येस. सो हे पार्ट गव्हर्नमेंटचं आहे. तू आणि मी आय होप इन्फ्लुएन्स नाही करू शकत, कधी ना कधी तरी होईल. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, पण आहे ते फॉलो करायचं गरज आहे. सरळ त्यांनी सांगायचं. आता तो तिथीचा वगैरे त्याच्यामुळेच वाद होतो ना. बरेच जण महापुरुषांचे जयंती असतात शिवाजी महाराजांपासून, मग ते तिथीने घ्यावे का डेटनुसार घ्या, तर हे प्रॉब्लेमच नसते. आपण ठरवलं असं नाही, आपली ही पद्धत आहे, पण आता नाहीये तर हेच फॉलो करायला. आणि त्यात आपलं कसं होतं हे दुसऱ्यांना सांगणं हे आपलं काम ऍज अ सोसायटी, किंवा आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला सांगितलं म्हणून आपल्याला माहिती. आपण वी आर दिस चॅनल, वी कॅन टेल अदर यंगस्टर किंवा बाकीच्या लोकांना की आपण आपलं कॅलेंडर, मे बी तो एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो कोणाला तरी, आपण खास लोकांना बोलून सांगू पण शकतो की आपलं कॅलेंडर कसं होतं, त्याची काय ते काय. आणि ते ऍक्च्युअली त्याचा अवेअरनेस खूप गरजेचं आहे. सो इन ऑर्डर टू कन्क्लूड, मोर दॅन आपण त्यांचं फॉलो केलं पाहिजे का नाही, म्हणजे फेस्टिवल्स असो, न्यू इयर असो, त्यापेक्षाही इम्पॉर्टंट आपण आपल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का स्वतः, आपण स्वतःच्या ट्रेडिशन्स बद्दल अवेअर आहोत का, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ नाही वाया घालवला. आता किती लोक येतात जे फॉरेन डेलिगेट्स इथे येतात, ते हिंदुस्थान बद्दल क्युरियस, अरे हे काय, गणपती म्हणजे काय, गणपती फेस्टिवल म्हणजे नक्की काय होतं. आता गणपती फेस्टिवलला खास युरोपियन आमचे कस्टमर्स त्यांचं कॅलेंडर व्हिजिटचं त्या दृष्टीने करतात. ते दिवाळी पिरियडला जे त्यांना आवडतं, कारण का ते कलरफुल नेचर. पण आणि ते सगळ्यांना विचारतात, अरे दिवाळी का साजरी करू, कोणाला माहिती नाही. अरे गणेश फेस्टिवल, गणपती आपण का हे करतो, गणपती नक्की काय करतो, तू कशाची देवता आहे, लक्ष्मी काय, सरस्वती. बऱ्याच लोकांना दे आर अनअवेअर अबाउट इट. सो तो आपला फॉल्ट आहे, त्यात दुसऱ्याचं काही चूक नाही, ते आपण आपली चूक आहे. आणि बाकीच्या कंट्रीज ते नरेटिव्ह सेट करताना सक्सेसफुल झाले की कूल आहे, आम्ही असं सेलिब्रेट करतो. आपण त्यात कमी पडलो, ही आपली चूक आहे, आपली कमतरता. तर मला वाटतंय की असे चॅनल काढून किंवा अजून खास इंडिव्हिज्युअल लेवलला एकमेकांना सांगून अवेअर करणं, येस, मित्र परिवारामध्ये डिस्कशन्स करणं ऍटलिस्ट, हे खूप महत्त्वाचं. डिस्कशन झालं पाहिजे, फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं पाहिजे, लहान मुलांना सांगितलं पाहिजे ओके हे असं आहे, पण आपली पण अशी पद्धत आहे, ती आपण पूर्वीपासून करतो. बरोबर. आणि काय कारण असतो आपण हे आता फॉलो करतोय, तर सांगण्यात काय वाईट नाही, जेणेकरून अवेअरनेस राहतो की आपली काय पद्धत आहे आणि त्याला काहीतरी व्हॅल्यूज आहेत आणि ते दुसऱ्याला एक्सप्लेन पण करतात. आताची कंडिशन अनफॉर्च्युनेटली अशी आहे की काहीच माहिती नाही, त्यांचंही माहित नाहीये, आपलं तर नाहीच नाही. सो ब्लाइंडली काहीतरी कोणतरी हा चाललंय म्हणून असं चाललंय. सो इन नटशेल जर 31st विषय, तर मला वाटतं ज्याला सेलिब्रेट करायचं त्यांनी करावं, ज्याला नाही करायचंय त्यांनी नका करू. त्यात इंडिव्हिज्युअल वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात धर्माचा असा काय अर्थार्थी संबंध नाही. बट मोस्ट इम्पॉर्टंटली एव्हरी इंडियन शुड बी अवेअर ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन्स, ऑल द एन्शियंट रिच्युअल्स अँड स्क्रिप्चर्स. हे खूप गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. सो तुम्ही पण तुमचे विचार कळवा आम्हाला इन द कॉमेंट्स. आणि दीज आर आवर व्ह्यूज, दीज आर आवर अनालिसिस, आणि एव्हरीवन इज फ्री टू व्हॉइस देअर ओन ओपिनियन. सो कॉमेंट्समध्ये तुमचे विचार मांडा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत, आणि सजेस्ट पण करा की या अशा
टॉपिक्सवर कोणाला आम्ही बोलू शकतो जे त्यांचे विचार अजून ठामपणे आणि विथ फॅक्ट्स आणि डेटा प्रेझेंट करू शकतात. किंवा नेक्स्ट टॉपिक पण तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण तुम्ही सजेस्ट करू शकता. नमस्कार. नमस्कार.